नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। प्रेक्षकांनो, आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस फायनली आता आलेला आहे। म्हणजे आता कमळीची कबड्डी मॅच असते, त्यासाठी आता कमळीने सरूला इन्व्हाइट केलेलं असते। तर आता कबड्डी मॅचच्या दिवशी सरू आणि राजन समोरासमोर येणार का आणि आल्यानंतर नेमके काय घडणार आहे, आपण हे सर्व या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, आता कमळीला अन्नपूर्णा आजीने घरी बोलावलेलं असतं आणि अन्नपूर्णा आजीच्या घरी कमळी आणि निगी आल्यानंतर बोलते की अन्नपूर्णा आजी बोलते, कमळी येत्या 2 दिवसांनी तुझी कबड्डीची मॅच आहे आणि मी देवी आईकडे प्रार्थना केलेली आहे की तुझी मॅच खूप छान हो आणि तू या मॅचची विनर होऊन आपल्या कॉलेजचं नाव मोठं करावं। मला पूर्ण विश्वास आहे, पण कमळी, मला ना तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे गं। आता तू ना 2 दिवसांनी जी कबड्डी मॅच आहे ना, त्याकरता तुझ्या आईला मुंबईला बोला। म्हणजे तुझी मॅच बघून आणि खूप दिवसांनी तू पण तुझ्या आईला भेटलेली नाही आहेस खूप दिवसांपासून, तर तिला बघून तुला पण खूप आनंद होणार आणि तुझ्या आईला असं सर्वांसमोर तू विनर होताना पाहून खूप आनंद होणार आणि मुंबईमध्ये येऊन तिची कमळी किती छान रमली आहे आणि कमळी, तुझ्या आईचं तू स्वप्न पूर्ण केलेलं आहे, ते म्हणजे कबड्डी खेळण्याचं। हे तुझ्या आईने एक वेळ डोळ्यांनी बघितलं ना, तर तुझ्या आईला छान वाटणार आणि मलासुद्धा तुझ्या आईला भेटायचं आहे। आणि राजनसुद्धा बोलला होता की एवढी गुणी मुलगी, एवढे गुण ज्या बाईने या कमळीमध्ये टाकलेले आहे ना, त्या व्यक्तीला ना मला भेटायचं आहे। तर आता राजन आणि मला तुझ्या आईला भेटायचं आहे गं कमळी, म्हणून आता तू तुझ्या आईला 2 दिवसांनी जी कबड्डी मॅच आहे ना त्याकरता बोलावून घे। तुझ्या आईच्या राहण्याची सोय मी अन्नपूर्णा निवासमध्ये म्हणजे माझ्या घरीच करणार, तू बाकी काहीही चिंता करू नको। तर आता मात्र निगी खूप खुश झालेली असते की आजी, हे मात्र तुम्ही बरोबर बोलला की 2 दिवसांनी जी कबड्डी मॅच होणार आहे ना, त्यामध्ये आता काकूंना कमळीला असं चांगलंच खेळ खेळताना पाहून आणि विनर झालेलं बघून काकू खूप खुश होतील बघा। तर आता कमळी बोलते, आजी, तुम्ही खरंच माझ्या आईला इन्व्हाइट केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद आजी, आणि मलासुद्धा तिची खूप आठवण येत आहे आजी। म्हणून मी आता आजच कॉलेजमध्ये गेल्यावरती ऋषी सरांच्या मोबाईलवरून तिला कॉल लावणार आणि सांगणार की अन्नपूर्णा आजीने स्पेशली तुला इन्व्हाइट केलेलं आहे। तर आता प्रेक्षकांनो, आजी बोलते, ठीक आहे, आता तुम्ही काहीतरी खाऊन घ्या आणि तुम्हाला 2 दिवसांनीच तुमची कबड्डी मॅच आहे, तर तुम्हाला आता खूप सारी प्रॅक्टिससुद्धा करायला हवे ना, त्याकरता तुम्ही आता लगेच मी ड्रायव्हरला सांगते आणि कॉलेजवर निघून जा आणि खूप सारी तुमच्या कबड्डी मॅचची मेहनत करा आणि विनर व्हा। तर आता माझा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहे कमळी, निगी, असं अन्नपूर्णा आजी कमळीला आणि निगीला बोलते। तर आता कमळी आणि निगी हॉस्टेलवर जाण्याकरता निघतात। तर आता जेव्हा रात्र होते तेव्हा कमळी आणि निगी झोपण्यासाठी तयारी करतात। तेव्हा कमळी निगीला बोलते की कमळी निगीला बोलते की निगे, खरंच उद्या सकाळी ना जसे ऋषी सर कॉलेजमध्ये आले ना, तसे मात्र आता मी आईला कॉल करणार आणि काहीही करून तिला सांगणार की तुझ्या कमळीचं स्वप्न फायनली आता लवकरच पूर्ण होणार आहे आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी तू माझी 2 दिवसांनी जी कबड्डी मॅच आहे त्यासाठी मुंबईला ये। कमळी बोलते, निगी येणार ना ग आई? तर आता निगी बोलते, का नाही येणार, तू एवढ्या प्रेमाने बोलावलं तर काकू नक्की येतील। तर आता प्रेक्षकांनो, इकडे कमळी आणि निगी सकाळ झालेली असते आणि तयार झालेले असतात, कॉलेजसाठी निघालेले असतात। तर आता 2 दिवसांनी ही कबड्डी मॅच असते। तर इकडे अनिका बोलते, काही तुम्ही प्रॅक्टिस करू नका, विनर तर ही अनिकाच होणार आणि आम्ही टीम ए विनर होणार, असं आता कमळीला ती चॅलेंज देते। तर आता असं चॅलेंज ॲक्सेप्ट करत निगी बोलते की विनर झाल्यावरती बोल, आता मी तुला चॅलेंज देते की बी टीम हीच विनर होणार आणि नाही जर झाली तर तू बोलशील ते मी करणार, असं निगी आता आणि कमळी दोघी मिळून
आता त्या अनिकाला चॅलेंज देतात. तर आणखीन काय बोलते, ठीक आहे तुम्ही जर विनर झाला नाही तर मी जे सांगेन ना ते तुम्हाला करावं लागणार. तर आता प्रेक्षकांनो कमळी बोलते, ठीक आहे आम्ही जर विनर झालो नाही तर तू जे बोलशील ना अनिका ते आम्ही करणार, आणि तू जर हरली तर तू आमच्या टीमपासून तर आम्ही जे बोलू ना ते तुला पण करावं लागणार. तर अनिका म्हणते ठीक आहे चॅलेंज ॲक्सेप्टेड, तर 2 दिवसानं भेटूया. तर आता तेवढ्यातच तिथं ऋषी येतो प्रेक्षकांनो. तर आता कमळी आणि निगी ऋषी सरांकडे धावतच जातात आणि बोलतात, ऋषी सर मला ना आईला कॉल लावायचा आहे, तुम्ही मला तुमचा मोबाईल देसाल का? तर ऋषी त्याच्या खिशातून मोबाईल काढून कमळीला देतो आणि बोलतो, ठीक आहे तू कॉल कर, काहीही हरकत नाही. तर आता कमळी लगेच नंबर डायल करते, तो म्हणजे सरूचा, आणि सरूशी बोलते, आई मी कमळी बोलते ग, कशी आहेस ग तू? सरू बोलते, कमळी मी ठीक आहेस ग, तू आणि निगी कशी आहेस? तर आता त्यावरती बोलतात, मी पण ठीक आहे आणि निगी पण छान आहे आई. तर या नंबरवरती मी कॉल करत होती ग, पण हा नंबर लागतच नाही, तू कशी आहेस ग बाळा? किती दिवस झाले तू मला कॉल केलेला नाही आहेस? तर आता कमळी बोलते, आई मी ठीक आहे आई, आबा कसे आहेत ग? तर आता मात्र सरू आबाचं नाव ऐकताच सरूच्या डोळ्यातून अश्रू येतात. तर आता सरू मात्र कमळीला काहीही सांगत नाही की तिचे आजोबा या जगात नाही आहे. तर आता सरू बोलते, ठीक आहेत बाळा, ते शेतावरती गेलेले आहेत आबा, आणि बघ आता शेतावरती मी पण निघालेली आहे. तर आता कमळी बोलते, आई तुला आणि आवाला ना माझी 2 दिवसांनी जी कबड्डी मॅच आहे ना, म्हणजे ती बघण्यासाठी तुला स्पेशली अन्नपूर्णा आजीने इन्व्हाइट केलेलं आहे. माझी जी अन्नपूर्णा आजी आहे ना या कॉलेजची चेअरमॅन, तिने तुला स्पेशली बोलावलेलं आहे. म्हणून आई तू माझी 2 दिवसांनी कबड्डी मॅच आहे, आणि या 2 दिवसांनी मी जे स्वप्न बघितलेलं होतं एवढ्या दिवसाचं ते पूर्ण होणार आहे, हे बघण्यासाठी तू येणार ना मुंबईला? तर आता सरू प्रेक्षकांनो 2 मिनिट शांतच बसते, काहीही बोलत नाही कमळीसोबत. तर कमळी बोलते, बोल ना आई, तू का बोलत नाही, तू येणार ना? तर कमळी बोलते, आई तुला माझी शपथ, तुला काहीही करून ही मॅच बघण्यासाठी माझ्या कॉलेजमध्ये यावंच लागणार. तर आता सरू बोलते, ठीक आहे कमळी, मला तर तुझ्या कॉलेजबद्दल काहीही माहिती नाही, पण बंड्याने तुझं कॉलेज बघितलं आहे ना, तर मी बंड्याला घेऊन नक्की 2 दिवसांनी तुझी कबड्डी मॅच आहे ना ते बघण्यासाठी कॉलेजवरती नक्की येणार. तर आता मात्र प्रेक्षकांनो कमळी म्हणते, आई ठीक आहे तू ये, मी नक्की तुझी वाट पाहणार. तर प्रेक्षकांनो असं म्हणून कमळी फोन ठेवून देते आणि ऋषी सरांना बोलते, धन्यवाद सर. तर आता ऋषी बोलतो, काय कमळी, आईला इन्व्हाइट केलं का मॅच बघण्यासाठी? तर आता कमळी बोलते, हो सर, मला अन्नपूर्णा आजीने सांगितलेलं आहे की तुझ्या आईला स्पेशली इन्व्हाइट कर, म्हणजे सर माझंसुद्धा कबड्डी खेळण्याचं खूप मोठं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्णत्वास येणार आहे, तर हे माझ्या आईनं बघावं अशी माझीसुद्धा मनापासून इच्छा होती, आणि त्यातच आता अन्नपूर्णा आजीने सुद्धा तिला स्पेशली इन्व्हिटेशन दिलेलं आहे, म्हणून मी आईला कॉल करून बोलावलेलं आहे. तर आता ऋषी बोलतो, ठीक आहे चला, आता 2 दिवसावर कबड्डी मॅच आलेली आहे, म्हणून आता तुम्ही प्रॅक्टिस करण्यास सुरुवात करा. तर प्रेक्षकांनो आता तो दिवस असतो ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो म्हणजे कबड्डीचा दिवस. तर आता कबड्डीच्या मॅचच्या दिवशी इकडे कबड्डी दोन्ही ए आणि बी टीम आणि आणखीन काही टीम असतात ग्राउंडवर, आणि पूर्ण ग्राउंड हे भरलेलं असतं. तर अन्नपूर्णा आणि राजनसुद्धा ग्राउंडवर आलेले असतात. तर आता तेवढ्यातच आता कमळीचं लक्ष पूर्ण दारावरती असतं की कधी तिची आई सरू येणार, कारण आता कमळीची मॅच ही स्टार्ट होणार असते. पण सरू काही आणखीन आलेली असते. तर आता एक राऊंड झालेला असतो कबड्डीचा. तर आता तेवढ्यातच दुसऱ्या राऊंडलाच एंट्री होते, ती म्हणजे सरूची. आणि आता कबड्डी मॅचचा काही क्षणाचा ब्रेक असतो प्रेक्षकांनो. त्या ब्रेकनंतर लगेच आता कमळी धावतच सरूकडे जाते आणि सरूला मिठी मारते. तर सरूला मिठी मारतात सरूसुद्धा रडायला लागते की बाळा किती दिवसांनी तुला बघितलं होतं. तर आता निगीसुद्धा धावत तिथे येते आणि सरू काकीला मिठी मारते. तर आता बंड्यासुद्धा त्यांना जवळ घेते आणि बोलते, कसे आहात? खूप छान, एक राऊंड बघितलं आहे आम्ही, तर खूप छान खेळली कमळी निगी, तुम्ही अशाच खेळत राहा. तर आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच जो एका चेअरवरती म्हणजे
अन्नपूर्णा आणि राजन आणि बाकी काही सदस्य बसलेले असतात. तर आता त्या स्टेजवरून राजनचं लक्ष जाते कमळीकडे. तर आता कमळी ही सरूला मिठी मारत असते आणि कमळी कोणाला मिठी मारते तर सरूला. आता मात्र प्रेक्षकांनो जशी ना जशी राजनला सरू दिसते म्हणजे राजनची गौरी दिसते. तर राजन स्टेजवरून धावत खाली येते आणि सरूकडे येते. तर सरू गौरी गौरी असा तिला आवाज देते. तर मात्र गौरी राजन समोरून लपायचा पूर्णपणे प्रयत्न करते. पण राजनला मात्र आता गौरी ही दिसलेली असते, ते म्हणजे 18 वर्षांनी. तर आता राजन आता गौरीला कुठेही जाऊ देत नाही. आता राजन आपल्या गौरीचा हात हातात घेतो आणि गौरीच्या हातावर डोकं ठेवून अक्षरशः रडायला लागतो. तर आता गौरीसुद्धा रडायला लागते. मात्र निगी आणि कमळी बाजूलाच उभी असते. त्यांना काहीही कळत नाही की हे राजन काका असे का रडतायत निगीला, तर एवढे का रडतात आणि ते बी माझ्या आईचा हात पकडून का रडतायत. तर आता राजन बोलतो, गौरी एवढे दिवस तू कुठं होती, का मला भेटायला आली नाहीस ग. 18 वर्ष झाले, मी एक एक क्षण तुला आठवत हे 18 वर्ष कसे काढले ना माझे मलाच माहिती. कमळी आपली मुलगी आहे का, असं राजन गौरीला बोलतो. तर आता जसं राजन बोलतो की कमळी आपली मुलगी आहे, ते सर्व शब्द ऐकलेले असतात कमळीने. तर कमळीच्या लक्षात आलेलं असतं की एवढ्या दिवसाची तिचे डोळे ज्या व्यक्तीला शोधत असतात बाबा म्हणून, तिला आवाज कुणाला तरी द्यावं वाटतात, ते व्यक्ती म्हणजे राजन सर आहे. आणि अन्नपूर्णासुद्धा प्रेक्षकांनो आता तिथे आलेली असते. आता जेव्हा अन्नपूर्णा तिथं येते, आता राजन बोलतो, आई आई ही माझी गौरी, बघ तुझी मोठी सून आता मला सापडलेली आहे. आता गौरी मी तुला कुठंही जाऊ देणार नाही, एक क्षणही तुला माझ्या हृदयापासून आता दूर करणार नाही. तर आता अन्नपूर्णा बोलते, सुनबाई तू कुठं होतीस ग. माझ्या राजननी 18 वर्ष कसे काढले ना हे फक्त मलाच माहिती आहे. एवढ्या 18 वर्षाचा प्रवास आता राजननी कसा पूर्ण केलेला आहे, तर प्रत्येक क्षण हा राजनचा तिच्या मुलीपासून आणि तुझ्यापासून दूर राहून कसा गेलेला आहे ना सुनबाई, हे फक्त मला माहिती आहे. आणि आज माझी देवाने प्रार्थना ऐकलेली आहे. या कबड्डीच्या शुभ मुहूर्तावर आज तू मला सापडलेली आहे, असं आता अन्नपूर्णा गौरीला बोलते. मात्र आता अन्नपूर्णा एवढ्या प्रेमाने बोलल्यानंतर गौरीच्या डोळ्यातून अक्षरशः गौरी ढसाढसा रडते. कारण 18 वर्ष ती राजनपासून दूर असते, म्हणून आता तिला पश्चाताप होतो की राजन तिला दिसूनही ती राजनकडे आलेली नसते. आता तिला काय बोलावं कळत नाही. तर आता अन्नपूर्णाला कळालेलं असतं हे सत्य, ज्या दिवसाची आपण एवढ्या दिवसाची वाट बघत असतो ते, की कमळी ही आपली नात आहे. अन्नपूर्णाला कळालेलं असतं. तर प्रेक्षकांनो आता अन्नपूर्णा कमळीला मिठी मारते आणि खूप रडायला लागते. तर आता कमळीला सुद्धा कळालेलं असतं की राजन हे तिचे वडील आहे. कारण राजन सर कोणा गौरीला शोधत होते, ते गौरी म्हणजे सरू म्हणजेच आपली आई आहे, हे आता कमळीच्या लक्षात आलेलं आहे प्रेक्षकांनो. तर हेही पाहणं आता खूप रंजक आहे की आता सरू ही अन्नपूर्णा निवासमध्ये जाणार आहे का, राजन हे सरूला अन्नपूर्णा निवासमध्ये घेऊन जाणार का. आणि रागिनी आणि कामिनीला जेव्हा सत्य माहिती पडणार की कमळी हीच अन्नपूर्णाची मोठी नात आहे आणि या 50% या प्रॉपर्टीची वारसदार आलेली आहे, तर आता कामिनी नक्की मोठं कोणतं कटकारस्थान रचणार आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कामिनीचा डाव म्हणजे वर्मावरती घाव. आता नक्की कामिनी काय करणार आहे हे पाहणं तेवढंच रंजक आहे. तर आता दुसरा प्रश्न असाही येतो की आता कमळी हे राजनला वडील म्हणून स्वीकारेल का, की काही प्रश्न आता राजनसमोर कमळी उपस्थित करणार का. आणि जी सरू उर्फ गौरी ही राजनसोबत अन्नपूर्णा निवासमध्ये जाणार का, आणि सोबत कमळीसुद्धा अन्नपूर्णा निवासमध्ये जाणार का. आणि त्यानंतर आता कामिनी कोणता मोठा धमाका करणार हे पाहणं तेवढंच रंजक आहे. त्यासाठी पुढच्या अशाच अपकमिंग ट्विस्टसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त सिरियल प्रेमीपर्यंत शेअर करा. धन्यवाद प्रेक्षकांनो. जय गजानन माऊली.